लागला, ही झाली त्याची दुसरी चूक. तुम्हाला जर शेळीपालन बंदिस्तमध्ये करायचं असेल ना, तर तुम्हाला 6 महिन्यापूर्वी चारा लागवड करावी लागते आणि तो चारा जेव्हा निघायला लागेल त्या टायमाला तुम्हाला जो ॲनिमल असतो, जी शेळी असते, ती तुम्हाला फार्मवर आणावी लागत असते. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे हे जे आपलं फिरस्ती शेळीपालन आहे. आता बघू शकता कोंबडीच्या खुरड्यात आराम करते, हे काही इकडे आराम करते. उन्हाळ्याच्या सावलीत बसून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्या 3-4 तास आहे ह्या सावलीत बसतच नाही. 2 चुका सांगितल्या मी तुम्हाला. पहिले काय, एक तर त्या प्राण्यावर खर्च करण्यापेक्षा त्याला त्यानं शेडवर खर्च केला. त्यानंतर माल खराब क्वालिटीचा आणला, मग त्याच्यापासून उत्पन्न तरी कसं मिळणार हो? मालामध्ये फॉल्टी निघली किंवा मग शेळीला दूध नाही, तिचे पिल्लं वाढणं झाले, शेळीचा खानुटा छोटा आहे, तिला दूधच नाही.